नमस्कार मैत्रिणींनो, प्रेमाच्या रसोई चॅनलवर तुमचं स्वागत आहे। तर आज आपण अंगारकी चतुर्थी आहे, तर आज आपण मोदक करू। तर मी मोदकाचं तुम्हाला साहित्य सांगते। मी 2 वाट्या खोबरं घेतले आणि 2 वाट्या तांदळाचं पीठ घेतले। थोडंसं आपल्याला सारण करण्यासाठी थोडेसे आंब्याचे काप करून घेतले आणि 1 वाटी आंब्याचा पल्प पाडून घेतलाय। थोडा 1 वाटी गूळ आणि थोडेसे ड्रायफ्रूट, चवीपुरतं मीठ, वेलची आणि खसखस लागल। तर आपण आधी खसखस भाजून घेऊ। आधी आपण सारण करून घेऊ। आपण त्यामध्ये गूळ टाकू। गूळ वितळून घेऊ चांगला। हे गूळ चांगला वितळून घ्यायचा। आपण 1 चमचा तूप टाकू। गूळ वितळला का मग तूप टाकायचं। आता आपण आंब्याचा रस टाकू। आंब्याचा रस टाकला का आपण खोबरं टाकायचं त्यामध्ये आणि ह्या फोडी पण त्यामध्येच टाकायच्या आंब्याच्या आणि चांगलं परतून घ्यायचं। त्यामध्येच आपण थोडंसं चवीपुरतं मीठ टाकू। थोडेसे ड्रायफ्रूट टाकायचे। खसखस भाजून घेतली होती ती टाकली। आता आपण हे सुक्क होईपर्यंत चांगलं परतून घेऊया। आंब्याचे मोदक मग मी आंब्याचा रस टाकला आहे बघा आणि एवढा उरलाय। ते आपल्याला जसं लागल ना, आपल्याला पिठाला पण लागल ना, म्हणून आपण थोडंसं ठेवायचं बाजूला। आपल्याला उकड पण आंब्याचीच काढायची। आता हे चांगलं आपण शिजवून घेऊ, परतून घेऊ, थंड करायला ठेवून मग उकड काढू। आता आपलं सारण झालंय। जास्त पण नाही घट्ट होऊन द्यायचं, नाही तर मग ते गुळाचा पाक होतो, नंतर मग चांगले येत नाही। आता असं ओलसर आहे थोडंसं ना, ते गरम कढईत बरोबर होईल। आता आपण त्याच्यात थोडीशी वेलची पावडर टाकू। वेलची आणि जायफळ हे चांगलं मिक्स करून घेऊ। हे बघा आता असं झालंय, आपलं मस्त झालंय। आता आपण थंड व्हायला ठेवू आणि तोपर्यंत आपण उकड काढून घेऊ। मी आता 1 चमचा तूप टाकते। तूप चांगलं विरघळलं का पाऊण वाटी पाणी, ही छोटी वाटी आहे काय वाटीने, ही वाटी ना त्यांनी पाऊण वाटी पाणी घेतलंय। थोडंसं लागलं तर साईडला ठेवायचं। 1 वाटी पूर्ण घेते पाणी आणि पाण्याला उकळी आली का आपण चवीपुरतं मीठ टाकायचं आणि पाण्याला उकळी आली का आपण त्याच्यात रस टाकू। त्या रसामध्ये पाणी नाही आहे ना, म्हणून पाणीला थोडंसं साईडला ठेवायचं, लागलं तर पाणी ओतायचं। केलं आंबे मोर तांदूळ आहेत ते 1.5 वाटी असे धुतले आणि थोडा वेळ चांगले 3 तास भिजत ठेवलं। चाळणीत उपसले, चाळणीत उपसून झालं असं सुक्या कपड्यावर मी ते पसरून ठेवले। थोडेसे आपण हे करतो ना अनारशाचं, तसं थोडंसं ओलसर असतानाच मी ते वाटून घेतले, एकदम बारीक वाटले झाले। आता आपण पाण्याला उकळी आली तर 1 वाटी याच्यात रस टाकू। चांगलं मिक्स करायचं। हे बघा चांगले खळखळा उकळी येऊन द्यायची त्याला आणि मग थोडं थोडं असं पीठ सोडून हटून घ्यायचं। मी 2 वाट्या पीठ आहे, चांगलं हटवून घेते। पीठ टाकताना मध्यम गॅस हे करायचा आणि
चांगलं मिक्स करून घ्यायचं. त्या गाठी असते फोडून घ्यायच्या. असं आपलं पीठ तयार झाले. आता आपण काय करू, याला ना असं केळीच्या पानाला मी तूप लावते. असं तूप लावायचं आणि थंड झालं का, थंड पण नाही तसं तू वाफवलं तरी चालतं. तर मी गॅस बंद करते आणि याच्यात आपण परत वाफायला ठेवू. मी इडलीचं भांडं आहे त्याच्यात ना पाणी वाफायला ठेवले. त्याच्यात 10 मिनटं आपण वाफ काढून घ्यायची चांगली. हे बघा मी असं पीठ तयार केले. आता आपण हे पाण्याला पण चांगले खळखळ उकळी आली. आता आपण हे भांडं याच्यात सोडू आणि 10 मिनटं त्याने असं ठेवले. असं पसरट केलं ना पटकन उकडल्या जातं. आता आपण याला झाकण ठेवू आणि 10 मिनटं चांगली वाफ काढून घेऊ मध्यम गॅसवर. तोपर्यंत आपलं सारण पण थंड होतंय. 10 मिनटं झालेत. आपण पोळी आली का बघू, चांगलं शिजलं का. हे का आपलं हे चांगलं शिजले. अशी गोळी झाली का, हे बघा हाताला चिकटत नाही, म्हणजे आपलं चांगलं झालंयच ना पीठ. आता आपण गॅस बंद करू आणि खाली उतरून घेऊ. आता आपण काय करू, थोडं थोडं पीठ याच्यात काढून घेऊ परतीमध्ये. का मस्त पीठ शिजले. आता आपण हे थंड होऊन देऊ आणि चांगलं मळून घेऊ पीठ. थोडंसं असं मॅशरने चांगलं त्याला थंड करून घेऊ. मऊ गाठी नाही झाल्या, काहीच नाही. त्याच्यामुळे पीठ छान झालंय. पण गरम आहे ना, मळता येत नाही. थंड करून घेऊ आणि मग चांगलं मळून घेऊ पीठ. हे बघा आता आपलं पीठ चांगलं असं मऊ करते मी. थोडासा तुपाचा हात घ्यायचा असा आणि असं चांगलं मऊ करून घ्यायचं. हे बघा खूप छान झाले पीठ. असं चांगलं मऊ करून घ्यायचं. आता आपण मोदक करून घेऊ. हे बघा आता तुम्हाला हाताने नसलं येत ना, तर असं ह्या साच्याला तूप लावून घ्यायचं. दोन्ही बाजूनी असं बंद करायचं आणि आता आपण अशी छोटीशी गोळी त्याच्यात घालायची. हे बघा अशी गोळी घातली का, असं चमच्याने थोडंसं गोल करून घ्यायचं. बोटाने असं करायचं. हे बघा बोटाने असं केलं का, आता सारण आहे ना असं त्याच्यात भरायचं. असं सारण पण असं थोडंसं लांब करायचं. ज्यांना हाताने शेप देता येत नाही ना, त्यांनी असं केलं तरी चालतं. तर काय हे पीठ आहे ना आता असं दाबून घ्यायचं. थोडंसं पीठ घ्यायचं वरून. कढईने पीठ लावायचं असं. हे बघा असं हाताने दाबून घ्यायचं. बघा असं काढून घ्यायचं. असं साईडचं ते आलेलं ते पण तोडून घ्यायचं असं. नाहीतर असं दाबून घेतलं तरी चालतं. हे बघा अशा पद्धतीने आता आम्ही सगळे मोदक करून घेतो. अजून एक दाखवते तुम्हाला. मोठे भांडे आहे ना, याला पण असं तूप लावून घेते. हे आता आपण असं बंद करू. आता आपण याची गोळी करू. अशी लांब करायची गोळी. याच्यात मावेल एवढी, जेवढे मावेल तेवढं पीठ घालायचं. आता हे केला असं होल पाडून घ्यायचं.
हे पीठ साईडचं काढून टाकू आणि आता चांगलं आपण थोडंसं सारण घ्यायचं. हातपर्यंत सारण घालायचं. आपण असं थोडंसं पीठ आहे ना, हे बघा असं करायचं आणि हे साईडचं बाहेर आलेलं पण काढायचं. आता आपण साचे असं करून घेऊ. हे बघा मोठ्या भांड्यात पण खूप छान मोदक होतं. आता आम्ही असेच सगळे मोदक करून घेतो. बघा आपल्या पाण्याला उकळी आली. आता आपण हे मोदक आहे ना परत अगोदर पण चांगली वाफ काढून घेतलेली होती आपण 10 मिनिटं. आता परत 10 मिनिटं ठेवू आणि केळीच्या पानावर ठेवलेत. आता आपण असं ह्याच्यावर कपडा टाकून एक पातळ, हे बघा असा कपडा टाकायचा आणि थोडेसे आता आपण वाफवून घेऊ. 10 मिनिटं वाफले. गॅस मध्यम करायचा उकळी आली का आणि 10 मिनिटं वाफवून द्यायचं चांगलं. हे बघा आपण 10 मिनिटं झाले. आता वाफ घेतली त्याची, अगोदर पण वाफ घेतली होती. आता आपण कपडा काढू. हे बघा छान झाले. आता गॅस बंद करू आपण आणि काढून घेऊ. हे बघा आता आपण प्लेटीत काढून घेऊ. गरम आहेत ते खूप. आंब्याचे मोदक तयार आहे. 21 मोदक केले गणपती बाप्पासाठी. तर आता तुम्हाला मी एक मोदक आहे ना 22 केलेत मी. एक वेगळाच ठेवला आहे आणि 21 मोदक बाप्पासाठी ठेवला आहे मी. तुम्हाला हे बघा एक तोडून पण दाखवते. हे बघा असं सारण आहे. किती छान झालेत, लुसलुशीत झालेत असे. हे बघा ते खाताना पण असं आम्ही अजून बाप्पाला नाही दाखवला. असे तूप टाकायचं, थोडं थोडं असं तूप टाकायचं आणि नैवेद्य ठेवायचं बाप्पाला आणि तूप टाकूनच खायचे. खूप छान लागतात मोदक. बाप्पा यांना मोदक खूप प्रिय आहेत. मोदक ज्ञान, आनंद आणि समाधानाचं प्रतीक मानलं जातं. त्यामुळे आपण बाप्पाला हे 21 मोदकांचा प्रसाद असा अर्पण करतो. हे बघा असे झालेत आमचे मोदक. तुम्हाला जर आवडले, खूप घाई केलेत. सकाळी लवकर उठलो, डबा करायचा होता, डबा केला आणि नंतर मोदक करायला घेतले. बाकीची कामं नंतर केली. तर तुम्हाला आवडले तर नक्की लाईक करा, शेअर करा. नवीन असेल चॅनलवर तर सबस्क्राईब करा, कमेंट करा. बाय बाय.